दुसरा कुठूनही मार्ग नाहीये। मागचं कारण असं आहे, चारी बाजूला उंच अशी तटबंदी आहे, मध्ये दरवाजा आहे। हा दरवाजा आपल्या पूर्वजांनी बांधलाय, त्याची रचना, त्याचे अरेंजमेंट पहा। समोरासमोर दोन भिंती आणि आतमध्ये दरवाजा आहे। सगळे आपण आत असल्यामुळं या भिंतींमध्ये आपल्याला थोडंसं अंतर वाटतं। समजा ही गोष्ट जास्त नाही, अर्धा 1 किलोमीटर तुम्ही आता खालून पाहिली। मुद्दा लक्षात घ्या, गडाच्या एवढ्या जवळ शत्रू कधी येत नाही। बऱ्याच लांबून पाहतो गडावर जायला वाट कुठे, रस्ता कुठे। अर्धा किलोमीटर खाली गेलं तर नेमकं होतं काय? समोर असणाऱ्या दोन्ही भिंती आजही लांबून आपल्याला एकत्र दिसतात। ही भिंत एक वाटते, लांबून पाहणाऱ्या व्यक्तीला गडाचं दार कुठे हे मुळात कधी कुणाच्या लक्षात येत नाही। दुसरं वैशिष्ट्य आहे, पायऱ्या आपण आत्ता चढायला सुरुवात केली आणि लगेच गडाचा दरवाजा आला, पण म्हणजे हेच दार बांधायला ग्राउंड लेवलला जागा भरपूर होती। दरवाजा आवाढव्य बांधता आला असता, ज्याच्यातनं हत्ती, घोडे, पायदळ सगळे एकदम आत गेले असते। पण मुद्दाम दरवाजा आहे ना, हा उंचावर अवघड ठिकाणी बांधण्यात आला। समजा गडाचं दार हे ग्राउंड लेवलला आहे, शत्रूचा हत्ती अगदी स्पीड मध्ये येऊन आरामात दरवाजा तोडेल। आणि जर आपल्या सैन्यात हत्ती नाही, मग लाकडाच्या ओंडक्याने दरवाजा तोडाल, हे कधी शक्य आहे? दरवाजा ग्राउंड लेवलला असेल तर, म्हणून तो बांधताना अशा ठिकाणी बांधलाय। खालून दारापर्यंत या पायऱ्या चढताना तुम्ही आम्ही अनुभव घेतला, ना हत्ती येऊ शकत, ना लाकडी ओंडका, दरवाजा साबूत। तिसरं वैशिष्ट्य, गडाचं दार लहान आहे। हा दरवाजा तोडल्यावर आक्रमण करायची वेळ आहे। घोड्यावर एका वेळेला एकच घोडेस्वार आत गेला पाहिजे, म्हणून छोटा दरवाजा आहे। एवढं प्लॅनिंग केलं आणि शत्रूची एक तुकडी इकडे आली। आता आपल्या लोकांना त्यांना मारायचंय, गडाच्या बाहेर यायची गरज नाही। शेवटचा पर्याय शिल्लक राहिला, या भिंतीमध्ये असणारी छिद्र। डावीकडे छिद्र आहे, शत्रूच्या अंगावर उखळतं पाणी, उखळतं तेल टाकायला, तर उजवीकडे असणारी छिद्र तोफेचा मारा करायला। किती जबरदस्त डोक्याचा वापर करून गड बांधला, काय परफेक्ट प्लॅनिंग। आणि आज आपण मराठ्यांची पोरं काय म्हणतो की आमच्या आजोबा पंजोबा आमचे पूर्व शिकलेले नव्हते। अहो, आपल्याकडे दाखवायला डिग्री आहे, मी कबूल करतो त्यांच्याकडे डिग्री नव्हती, पण हे सगळं बघितलं की लक्षात येतं की ते आपल्यापेक्षा बुद्धीने किती श्रेष्ठ होते। म्हणजे काय जबरदस्त डोक्याचा वापर करून गड बांधला, हे सगळं पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं खरंच त्या काळातला आर्किटेक्ट आणि आजचा डिग्रीवाला इंजिनियर याचं डोकं एवढं काही चालत नाही। राजांचे गड किल्ले बांधले ना, त्यांचं नाव आहे मोरोपंत पिंगळे आणि हिरोजी इंदुलकर, ज्यांनी रायगड बांधला। ह्या गडाच्या दरवाजाला लाकूड जे आहे ना, दरवाजा आहे, अहो 400 वर्षापूर्वी बसवलेलं दार आपण पाहतोय, लाकूड सागाचे, सागवान दरवाजा आहे म्हणून तो टिकलाय। जे लोक ह्या दरवाजाला खोलतात, बंद करतात, त्यांच्या आतमध्ये बसायची जागा आहे, त्याला दिवडी म्हटलं जातं। तुम्ही ज्या वेळेला आतमध्ये याल, डाव्या बाजूच्या दिवडीवर एक कमळाच्या आकारासारखा दगड आहे, त्याला मध्ये होल आहे। त्या दगडावर मशाल अडकवायला, मशाल लाईट नव्हती, उजेड हवा, मग ते मशाल अडकवायचं स्टँड आहे। आपल्या घरामध्ये कॅन्डल स्टँड असतं, तसं ते मशाल स्टँड। त्याच्यानंतर बाजूला तोफ बघा, पण ही तोफ मात्र इकडे नव्हती, तोफ जुनी आहे। या तोफेला बघून पुढे या, बाकी माहिती पुढे घेऊ। चप्पल बूट वर काढा एका बाजूला। चला, सगळे मावळे आले का? आता आपापसात बोलणं बंद करा, एकदम शांततेने ऐका। घडलेलं आपल्या हिंदूंचं, मराठ्यांचं जे स्वराज्य आहे, ते काय फक्त महाराष्ट्र मर्यादित आहे का? एवढंच नाहीये, तर ते कंधार से लेके तंजोर तक है। एवढं मोठं स्वराज्य घडलं आणि या स्वराज्याला सेनापती एकच झाला का? सेनापती झाले 4। पण शाळेच्या ज्या वेळेला इतिहास आपण शिकलो, मराठ्यांचा इतिहास, आपल्या छत्रपतींचा इतिहास आपल्याला वाचायला मिळाला कितवी पर्यंत? तर फक्त 4थी पर्यंत। जसं आपण पुढच्या वर्गात जात गेलो, तसा सगळा इतिहास बदलत गेला। त्यामुळे त्याच्यामध्ये तुमचाही दोष नाहीये। त्या पुस्तकामध्ये एकाच नाव वाचायला मिळालं, त्यामुळे तुमच्या आणि आमच्या एकच लक्षात राहिला, तो म्हणजे नेताजी पालकर। अहो, यामध्ये प्रतापराव गुजर होते, वेड्यात वीर दौडले 7, माणकोजी दस्तोंडे होते, आणि चौथे ज्यांची आता तुम्ही तलवार पाहाल त्यांचं नाव आहे
सरनोबत कान्होजी हंबीरराव मोहिते. तुम्ही टीव्हीला एक सिरियल चालू होती छत्रपती संभाजीराजे, पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये हे पात्र दाखवलेले. ही तलवार मोहित्यांची आहे. या तलवारीनं मोहित्यांनी काय केलंय, त्या जावळीच्या जंगलात अफजल खान सैन्यामध्ये लढाई झाली. एका माणसाने एका तलवारीने एका लढाईत 600 लोक एकट्याने मारले. मग तुम्ही म्हणाल त्याला पुरावा काय? 100 लोक मारेल ना त्याचा राजा त्याला इनाम द्यायचा. पूर्वी इनाम काय होता? तलवारीच्या पात्यावर इनाम होता तो 1 स्टार. म्हणजे आपल्या काळामध्ये मिलिटरीच्या पोलिसाच्या शिपायाच्या खांद्यावर मेडल दिले जातात. मग ही तलवार ज्या वेळेला पाहाल, इथं 3 खूण आहे, या टोकाला मागे 3 आणि कॉलरवर सुवर्ण अक्षरात लिहिलेलं नाव. म्हणजे 600 लोक मारले हा पुरावा आहे. अहो, एका माणसाने एका तलवारीने एका लढाईत एका दिवसात एका वेळेस 600 लोक मारली. म्हणून यांना काय म्हणायचे? हंबीर तो खंबीर. त्याच्यानंतर देवीची मूर्ती पहा. मूर्ती आपल्याला देवीचं मंदिर बांधायचंय म्हटल्यावर मूर्ती लागेल आणि मूर्तीचा दगड आणायला शिवाजी राजांनी 400 वर्षापूर्वी आपला एक माणूस नेपाळला पाठवला. जी व्यक्ती महाराष्ट्रातनं नेपाळवर घोड्यावर गेले त्या व्यक्तीचं नाव आहे बंबाजी नाईक पानसरे. नेपाळमध्ये त्रिवेणी संगम झालेली एक नदी आहे. नदीचं नाव आहे कालीगंडकी. त्या नदीतून या मूर्तीचा शिळा म्हणजे दगड आणलाय. असा दगड 400 वर्षानंतर आपण आणला. कुठे? अयोध्येत श्रीरामांची मूर्ती बनवायला. म्हणजे दोन्ही दगड एका ठिकाणचे. हा दगड आपल्याला 2 ठिकाणी पाहायला मिळतो. एक तर आपल्या हिंदूंच्या देवघरात, नाहीतर तुमच्यापैकी कुणी पंडित नाही तर सोनार असेल तर त्याच्याकडे वाटीमध्ये. आई वडिलांबरोबर कधी तुम्ही दुकानात गेला असाल, सोनार आपल्याला कसं सांगतो सोनं खरं आहे का खोटं आहे, तर त्याच्याकडे हा दगड वाटीमध्ये असतो. त्या दगडावर सोनं घासतो आणि सोनं घासलं की ते कळतं की सोनं खरं आहे का खोटं आहे. मग या दगडाला परीस पारस किंवा शाळीग्राम म्हणतात. अष्टभुजा मूर्ती त्या दगडाची आहे. देवीच्या पायापुढे शिवलिंग ठेवलेले. लिंग काचेसारखं दिसतं पण काचेचं नाहीये. त्याला स्फटिक म्हणतो आपण, क्रिस्टल त्याचं आहे. म्हणजे मंदिरामध्ये तलवार, देवीची मूर्ती, शिवलिंग पाहिजे. त्या एक एक मावळ्याच्या तोफा आहेत. तुम्ही आम्ही आहे ना आजचा मावळा पाहिलेला आहे. बंदूक, स्टनगन, रिव्हॉल्वर घेऊन फिरतो. अहो, त्या काळातला त्यांचा मावळा. मी काय म्हणतो ते लक्षात घ्या. त्यांचा म्हणण्यापेक्षा तो आपलाच कुणीतरी पूर्वज होता की या तोफा खांद्यावर घेऊन. तुम्ही जर तटबंदीवरती रस्ता पाहिला तर भिंतीवर रस्ता आहे, मावळे गस्त घालायचे, तटरक्षक फिरायचे, पॅट्रोलिंग रोड आहे. ह्या तोफा खांद्यावर घेऊन या भिंतीवरनं फिरायचे. आधुनिक मावळ्यांनी शस्त्र उचलायचा प्रयत्न केला, आपले हातपाय गमवले. ह्याला दोन्हीकडे तारांनी बांधून ठेवायची वेळ आली. सगळ्या तोफा आहेत पण एक वस्तू मात्र वेगळी आहे. हॉकी स्टिक सारखी वाकडी दिसते ना, ही दगड तोडायची पहार. जे तुम्हाला आत्ताच तलाव दाखवले, हे डोंगर फोडले, ह्या गडाला लागणारे दगड काढले. अहो, मशीन नाही, या पारेचा वापर केलाय. आम्ही गावात राहतो, पार आमच्या घरी पण आहे. सळई सारखी आहे, वजन आहे 7 ते 8 किलो. पण ज्या वेळेला आम्ही शाळेत होतो आम्हाला शिक्षकांनी शिकवलं आणि जो इतिहासाचं पुस्तक आम्हाला होतं त्या 4थीच्या पुस्तकामध्ये या पहारेचं वजन किती आहे? 70 ते 75 किलो. ते पुस्तक जुनं सापडलं तर वाचा. 70-75 किलोची पहार घ्यायचे आणि 8 ते 10 तास डोंगरावर दगड काढायचं काम करायचे. शेवटची हँडलवाली हँड तोप बघा, नक्की 100-125 किलोच्या पुढे. शस्त्र बघितल्यावर आपल्याला अंदाज काय येतो? आपल्या पूर्वजांकडे ताकद काय होती, मग आपल्याकडे का नाही? तुम्ही आम्ही त्यांचेच वंशज आहे. आपण काय डायरेक्ट आभाळातनं पडलो नाही. मग हे सगळे असताना याच्यातलं एकही शस्त्र आपल्याला असं हलत पण नाही. मागचं कारण काय? माझ्या मते खोलात जाऊन विचार करायची गरज नाही. मागचं कारण एकच आहे. आजचा मावळा आपण तयार करतोय ना, हा वडापाव, बर्गर, पिझ्झा, चायनीज नूडलवाला आहे. ह्याला ज्वारीची, नाचणीची, बाजरीची भाकरी माहिती नाही आणि हे सगळं खाल्ल्यामुळं आपण आपली ताकद संपवली. त्यामुळे आपल्याला हलत नाही आणि आपल्याच्याने उचलत नाही, म्हणून त्याला बांधून ठेवायची वेळ आली. तुम्ही आता ते पिक्चर मध्ये बघता, रॉकेट लॉन्चर चालतात, सगळ्या तोफा सेम चालतात. आता आधी मुली जातील, एक ओळ करा. आत गेल्यावर काय करायचं? डाव्या साईडला तलवार आहे ती पहा. देवीची पुस्तकात देखील लिहिलेले आहे काय की शिवाजी राजे आणि अफजल खान ही जी भेट झाले ह्या गडाच्या खाली पायथ्याला झाले.
ह्या गडाचा पायथा 4 किलोमीटर खाली आहे। राजाने खानाला जेवढ्या गडाच्या जवळ आणता येईल तेवढ्या जवळ आणून त्याला मारलेला आहे। मग भेट झाली तरी कुठे? या झेंड्याच्या खाली पहा, ते खोदकाम चालू आहे, ते बांधकाम चालू आहे पहा। त्याच्या बाजूला ते पांढरं दिसतंय ना, खानाची कबर ती आहे, भेटीची जागा आहे। शामियाना इकडे उभारला होता, खानाला तिकडे मारलाय, त्याची कबर तिकडे बांधले। बर त्या खांबाजवळ 2 कबर आहेत। पहिली कबर आपल्या बाजूला आहे, ती बॉडीच्या हिशोबाने, हाईटच्या हिशोबाने अफजल खानाची मोठी आहे। पलीकडे लहान आहे, सय्यद बंडा, म्हणजे हा प्रतापगडाचा पायथा। आता मध्यंतरी मागच्या वर्षी तुम्ही जर टीव्हीला न्यूज पाहिला असेल, याच कबरीवर 25-30 खोल्यांचं बांधकाम होतं। थोडक्यात ते मस्जिदीसारखं होतं। शिंदे सरकारच्या काळात हे अनाधिकृत बांधकाम सगळं जमीनदोस्त झालं। स्मशानभूमीमध्ये कबर असतात अशा त्या कबर ठेवलेल्या आहेत, नाही तर याच्या आधी ते सगळं मस्जिदीसारखं बांधलेलं होतं। म्हणजे जी मागे गेल्या वर्षी कबर तोडले त्याच्यावरचं सगळं तोडले ते हे तोडलेलं आहे। खानाला तिकडे मारलेलं आहे, कबर खाली आहे। आलं लक्षात? पाहिली सगळ्यांनी? चला आता भवानी मंदिरात चला। मुलांनो लक्ष द्या, ऐका। आपण आता वरती आलो, हा बाले किल्ला आहे। पलीकडच्या बाजूला आपल्याला जाता येणार नाही कारण तुम्ही अजून लहान आहात। पलीकडच्या बाजूला तटबंदीवरनं फिरण्यासाठी एक तळघर, भुयारी मार्ग। मला वाटतं तुमच्यापैकी काही लोकांनी तो अजय देवगणचा तानाजी पिक्चर पाहिला असेल। त्याच्यामध्ये दाखवलंय की ते कोंढाण्यावर अडकतात, पण कोंढाण्यावरचं एक तळघर त्यांना माहित असतं की ज्या तळघरातनं ते गडाच्या बाहेर निघून जातात। हे प्रत्येक गडावर तळघर असतं। हे झालं कोंढाण्याचं। या गडावरचं तळघर ते मागच्या बाजूला आहे, पण आता त्यातनं कुणी जात नाही। ते लोक ये जा करायचे, त्यांना सवय होती। पण एखादा नवीन माणूस जाणारा जाताना थोडा सटकला तर डायरेक्ट या तटबंदीच्या बाहेर 1800 फुटाची दरी, म्हणजे तो खालच्या गडावर निघायच्या ऐवजी वरच्या गडावर निघेल। म्हणून आतमध्ये घुसायला थोडं ते बंद ठेवलेले। त्याच्यानंतर तटबंदी फिरत आलो की समोर तो भिंत तुटलेली आहे, तो कडेलोट आहे। जो गद्दार आहे, गुन्हेगार आहे, त्या गद्दाराला पकडून तिथे न्या, हातपाय बांधा, धान्याचं मोकळं पोतय, पोत्यात घाला, पोतं बंद करा आणि त्या व्यक्तीला कड्यावरनं दरीमध्ये लोटा। कड्यावरनं लोटणं म्हणजे कडेलोट, सजाय मौत। आता तुम्ही एका बसमध्ये 50-55 मुले, एकानं मस्ती केली आणि सरांनी जर फटकवला की बाकीचे आपोआप सुधारणार ना। मग तो काळ तसाच होता। जर एखाद्याला सगळ्यांसमोर 4-5 हजार लोकांमध्ये एका माणसाला तुम्ही अशी शिक्षा देता, त्यामुळे मागचे लोक आपोआप सुधारतात। त्यामुळे दहशत होती, दरारा होता, लोक घाबरायचे। म्हणजे या गडावरचा कडेलोट तो त्या तिथे सगळ्यात भयानक रायगडाचा टकमक टोक की ज्याच्यावरनं खाली तळ बघू शकत नाही, एवढा डेंजर। मग तिथून आपण आता या मूर्तीकडे आलोय। या मूर्तीच्या बाजूला जी बाग आहे, त्या बागेचं आता डेव्हलपचं काम चालू आहे। नाव आहे प्रतापगड उद्यान। शिवरायांची मूर्ती पहा। या जागेवर राजांचा एक छोटासा वाडा होता। म्हणजे इकडे जर कधी आले आणि त्यांना राहायचंय तर इथे वाडा होता, जो तलवारी करता ब्रिटिशांनी लुटला। जी भवानी तलवार लंडनला आहे ती खरं या वाड्यातनं नेलेली आहे। राजे राहत होते, काहीतरी आठवण हवी आहे। आपल्या इंडिया गव्हर्नमेंटनं पुतळा उभा केला। ही गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे। आपल्याला असं कुणी विचारलं की आपला भारत स्वतंत्र झाला आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींची पहिली मूर्ती कुठं बसली, तर ती ही आणि इथं प्रतापगडला। ज्या वेळेला मूर्ती खालच्या गावातून गडावर आणायचा प्रश्न उद्भवला, कारण हेलिकॉप्टर सोय नव्हती। आता वर मूर्ती गडावर न्यायची कशी? ही मूर्ती आणताना आमचे वडील पण होते। ही वर आणताना अखंड मूर्ती आणली नाही, वेगवेगळे 17 भाग आणले आणि मग मूर्ती इकडे वेल्ड केले। जमिनीपासून तलवारीच्या टोकापर्यंत 36 फुटाची उंची, म्हणजे दगडी चौथार आहे तो 20 फूट आहे। घोडी आणि महाराज 16 फूट आहेत। मग 16 फूट तुम्ही मूर्ती पाहताय, या मूर्तीचं वजन काय असेल? 4.5 टन, म्हणजे किती? 4500 किलो त्या वरच्या मूर्तीचं वजन आहे। ती मूर्ती आहे पंचधातूची, त्यामुळे ऊन वारा पाऊस किती असू द्या कसलाही परिणाम नाही। या मूर्तीचं उद्घाटन केलंय कुणी? भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू। अहो ही त्यावेळीची मूर्ती आहे, आजही नवीन वाटते। असं वाटतंय की 1-2 वर्षापूर्वीची असेल। 0 मेंटेनन्स आहे। चौथार आहे, त्याला वर्षातनं एकदा रंग होतो। मूर्तीला काही नाही, कपड्याने साफ करतात।
या बुरुजांवर होत्या तोफा, त्या आता दाखवायला इथं आणून ठेवलेल्या आहेत. मूर्ती आपण पाहिली व्यवस्थित. आता पहा, घोड्याचा एक पाय वर आहे. याचा अर्थ असा आहे, या घोड्यावर जो राजा, जो योद्धावर बसलाय, त्याचा मृत्यू त्यावेळेस आजारात झाला. काही ठिकाणी पाहाल तर घोड्याचे 2 पाय वर असतील, म्हणजे त्यावर बसलेला योद्धा हा युद्धात गेला, लढाईत गेला. आणि 4 पाय जर खाली असतील तर आपल्या आजोबा पंजोबांचा इतिहास पिढी आठवा. 100 वर्षाचं आयुष्य, आपली पिढी 50ची आहे, तो भाग वेगळा. म्हणजे जो राजा आपलं पूर्ण आयुष्य जगून गेला, त्या घोड्याचे 4 पाय खाली. आले लक्षात? राजे घोडीवर स्वार आहेत. राणा प्रतापाकडे चेतक नावाचा घोडा फेमस होता. राजांकडे अत्यंत हुशार आणि चपळ कृष्णा नावाची घोडी होती. महाराज घोडीवर स्वार आहेत, हातामध्ये तलवार आहे आणि चेहरा अफजल खान कबरीच्या दिशेने ठेवलाय. या पद्धतीचा पुतळा बसवायच्या मागचं कारण असे, राजे खानाला सांगतायत या कबरीतून जर वर उठलास तरी त्याच कबरीत गाडायला आजही मी तयार आहे. शिवाजी राजांनी ज्या वेळेला अफजल खानाला खाली मारला ना, अहो त्याच वेळेला कवी भूषणानं एक काव्य लिहिलं. हे आज आपल्या मराठ्यांची आणि आपल्या महाराष्ट्राची हकीकत आहे. ते काय होतं काव्य? काशी की कला जाथी मथुरा में मस्जिद होती, काशी की कला जाथी मथुरा में मस्जिद होती, अगर ना होते शिवाजी तो सबकी सुन्नत होती. हा इतिहास आपल्या महाराष्ट्राचा आहे. म्हणून तुमचा गाईड तुम्हाला हे सांगतो, फिक्र न कर नादा ये शिवा का अखाड़ा है, फिक्र न कर नादा ये शिवा का अखाड़ा है, जिसने एक ही दम में यहाँ अफजल को उखाड़ा है. चला आता सगळे उभे राहायचे.